फुलं आपलं मन प्रसन्न करतात, फुलं हसायला शिकवतात, फुलं आयुष्य सजवायला शिकवतात, फुलं प्रेम शिकवतात, फुलं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणायला शिकवतात. अखंडपणे वाहणारा प्रेरणेचा स्रोत म्हणजे हा निसर्ग. या निसर्गात उमलणारी ही रंगीबेरंगी फुलं आयुष्यात रंग आणि रंगत आणतात. महाराष्ट्रामध्ये साताऱ्याजवळ असणाऱ्या या कास पठारावर वर्षातील ठराविक मोसमात खूप सुंदर फुलं उमलतात. या फुलांकडे बघता बघता लक्षात येतं की ही फुलं त्यांच्या असण्यातून राहण्यातून अनेक जीवनावश्यक गोष्टी शिकवतात. आपण ही देखणी फुलं बघता बघता या फुलांकडून 9 मुख्य गोष्टी जाणून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कास पठारावर गेला आहात का? नसल्यास तुम्हाला जायला आवडेल का? चला बघूया फुलांकडून शिकण्यासारख्या 9 गोष्टी. क्रमांक 1, संयम. फुलं संयम शिकवतात. कसा? झाडाला अचानक फूल येतं का? नाही ना. आधी कळी उमलते, मग या कळीचं फूल होतं. हे होण्यासाठी देखील विशिष्ट काळ जावा लागतो. आपल्याही बाबतीत तसंच आहे. शांत राहणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असतं. हे ज्याचं त्यानीच जमवायचं असतं. संयम ठेवायला या फुलांकडून शिकायचं असतं. क्रमांक 2, स्वतःमधील वेगळेपण ओळखा. किती प्रकारची फुलं असतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार, रूप, असणं, दिसणं, त्या फुलाचा गंध वेगळा असतो. एक फूल गुलाबी असतं तर दुसरं फूल निळ्या रंगाचं असतं. पण म्हणून गुलाबी रंगाचं फूल म्हणतं का की मला निळ्या रंगाचं व्हायचंय? नाही ना. दोन्ही रंगांची फुलं आपापल्या रंगाचं वेगळेपण जपतात. उगीच त्यांच्यात तुलना नसते. गंमत माणसाचीच होते हो. नको तिथे कारण नसताना ही माणसं तुलना करत बसतात. क्रमांक 3, मुळं घट्ट रोवणे. झाडांची मुळं जितकी घट्ट असतात तितकी त्यावर उमलणारी फुलंही टवटवीत असतात. ही फुलं न बोलता आपल्याला हेच सांगतात की मुळं घट्ट करा, म्हणजेच आपला बेस स्ट्रॉंग करा. एकदा का मुळं घट्ट केली की झाड असो किंवा माणूस सहजासहजी हलत नाही. क्रमांक 4, जसे आहात तसेच राहा. फुलं जशी असतात तशी सुंदरच दिसतात कारण त्यांचं असणं दिसणं हे नैसर्गिक असतं. आपणही सहज राहावं आणि सहज असावं. खोटं वागण्याने कदाचित थोडा काळ बरा जातो, मात्र पितळ उघडं पडलं की खरा रंग लोकांना दिसतोच. लहान असतानाचे आपण स्वतःला आठवून बघा. किती मोकळे असतो, खरे असतो आपण. तसंच राहायचा प्रयत्न करूया जशी फुलं असतात, एकदम खरीखुरी. क्रमांक 5, वाऱ्यावर डोलत राहा. जसा वारा वाहतो तशी त्याच्या तालावर फुलं डुलत राहतात. माणूस असो किंवा फूल, प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादा आहे. मग जितका काळ इथे आहोत तो आनंदाने घालवायला ही फुलंच शिकवतात. माणूस म्हणून आपणही दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो, पण त्यासाठी आधी स्वतः आनंदी असायला हवं, आनंदी राहायला हवं, म्हणजेच वाऱ्यावर डुलायला हवं. क्रमांक 6, आव्हानांचा सामना करा. एका फुलाला एका दिवसात कित्येक गोष्टींचा सामना करावा लागतो. आव्हानांचा सामना करता करता मध्येच मिळणाऱ्या सुखाने त्यांच्यात पुन्हा ऊर्जा निर्माण होते. जसं की कोवळं ऊन, रिमझिम पाऊस, वाऱ्याची झुळूक. माणसाच्याही आयुष्यात असे सुंदर क्षण येतात. आव्हानांचा सामना करताना हेच क्षण असतात जे आपल्याला नवी ऊर्जा देत राहतात. क्रमांक 7, दिवसाची सुरुवात प्रसन्न करा. फुलाकडे बघितलं की कधी खिन्न वाटतं का? किंवा फुलांना बघून आपला मूड गेलाय का? उलट गेलेला मूड चांगला करण्याचं सामर्थ्य या फुलांमध्ये असतं. सकाळी सकाळी या फुलांकडे केवळ पाहिलं तरी आपलं मन प्रसन्न होतं. विचलित झालेलं चित्त शांत होतं. ही फुलं त्यांच्या वागण्यातून आपल्याला सुचवतात की तुम्हीही तुमचा दिवस उत्तम सुरू करा. माणसं अनेकदा म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगली झाली की काम करायला उत्साह येतो. खरंच आहे ना. क्रमांक 8, एकत्र येऊन काम करा. फुलांचा गुच्छ कधी पाहिलाय? कित्येक प्रकारची फुलं एकत्र आलेली असतात त्या गुच्छामध्ये. आपण आधी पाहिलं तसं प्रत्येक फुलं आपलं वेगळेपण जपतं, मात्र एकत्र आल्यावर मीपणा विसरून एकत्रितरित्या किती सुंदर दिसतो तो गुच्छ. ही फुलं आपल्याला हेच सुचवत असावीत की प्रत्येकात कौशल्य आहेत. ही सगळी कौशल्ये एकत्र आणली तर अधिक उत्तम कलाकृती आणि टीमवर्क घडू शकतं. क्रमांक 9, सुखदुःखात साथ द्या. फुलं खरंच कमाल असतात. सुखाच्या प्रसंगी कामी येतात आणि दुःखाच्या प्रसंगी सुद्धा फुलंच लागतात. आपल्या सुखात जो आनंद मानतो आणि दुःखात सहभागी होतो तो खरा माणूस. तशी ही फुलं सर्व प्रसंगात आपल्या सोबत राहतात. ही फुलं त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न करतात. ही फुलं त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याने आपल्याला मोहात पाडतात. ही फुलं फुलपाखरू असेल किंवा अजून कोणीही असेल तर त्याच्यासाठी उपयोगी पडतात. ही फुलं एकमेकांना देऊन मैत्र अजूनच खुलतं. माऊली म्हणतात तसं मैत्र जीवांचे घडवून आणण्यासाठी फुलांचाही यात वाटा असावा. ही फुलं कृष्णधवल आयुष्यात रंग भरतात. ही फुलं आयुष्य फुलण्यासाठी आणि फुलवण्यासाठी आहे हे शिकवतात. ही फुलं सौंदर्य दृष्टी देतात.
ही फुलं कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवतात. ही फुलं सकारात्मक राहायला शिकवतात. भगवंताच्या पायाशी अर्पण होत लीन व्हायला शिकवतात ही फुलं.